विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. बोर्डची एक्झाम जशी जवळ येते ना, तशा दोन गोष्टी होतात बरं का. तर प्रचंड डिप्रेशन येतंय, पॅनिक मोडमध्ये मुलं जातायत, अभ्यास सोडून देतायत. पण आपल्या बाबतीत तसं होणार नाही. का तुम्ही मला फॉलो करताय? मग आपल्या बाबतीत काय होणार आहे, की आपल्या अभ्यासाचा ग्राफ असा वाढत जाणार आहे. आपला कॉन्फिडन्स हायर लेव्हलला जाणार आहे आणि आपण विथ कॉन्फिडन्स पेपरला सामोरे जाणार आहोत आणि पेपर सोपाच जाणार आहे. माझा अनुभव आहे गेल्या 23 वर्षाचा. काय कोणता? की मॅथ्समध्ये क्वेश्चन हे रिपीटच होतात लक्षात घ्या. आणि मग मी काय ठरवलंय, पार्ट 1 मध्ये चला ठीक आहे मी आय-एम-पी क्वेश्चन दिले. तुमच्या लक्षात आलं की सेक्शन डी हा फिक्स आहे. पार्ट 2 मध्ये आपण 5च आय-एम-पी क्वेश्चन घेतले. बरोबर आहे? या पार्ट 3 मध्ये पण जेवढे होईल तेवढे मी तुम्हाला टाइप देणार आहे. आता इथून पुढे तुम्ही कुठला टॉपिक झालाय असं काही बघायचं नाही. मी जो टाइप तुम्हाला शिकवलाय त्या टाइपचे प्रॉब्लेम पुस्तकात शोधायचे आणि तुम्ही ते नोट्स म्हणून सोडवायचे. आणि एक्झामच्या आदल्या दिवशी मॅथ्सला एकच दिवस सुट्टी आहे ना, तुम्ही या ज्या नोट्स आहेत, ज्या आपण व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे, त्यात मी जे टाइप शिकवणार आहे तुम्हाला, एवढं एकदा फक्त ओव्हरलूक करा बास. पैकीच्या पैकी मार्क पडणारच. पडलेत मुलांना पैकीच्या पैकी मार्क. मी तुम्हाला सांगतो, सगळं सोपं आहे. मग करूया सुरुवात. आज पण चला ठीक आहे 5च क्वेश्चन तुम्हाला मी देणार आहे बरं का. त्यातला पहिली क्वेश्चन काय आहे बघा. आर आणि थीटा दिलंय. परीक्षेत असा प्रश्न येत नाही. तिने डिटेल दिलंय, पण मी जाणून-बुजून तुम्हाला असा प्रश्न दिलाय. ओळखता येतोय का बघा तुम्हाला? आर आणि थीटा दिलंय, म्हणजे पोलार कोऑर्डिनेट्स दिलेत. एक्स आणि वाय विचारलंय, म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट विचारलंय. तसा हा टाइप थोडासा ना 11th मध्ये कॉम्प्लेक्स नंबरमध्ये पण थोडं-थोडं होतं लक्षात घ्या. पण जाऊ दे. मग हा हा टॉपिक आहे कुठला? 12th मध्ये कोणता टॉपिक आहे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की एक काम करूया ना चला 1 मिनिटं. हा एक पॉइंट आहे म्हणूया आपण आणि आर आणि थीटा हे त्याचे पोलार कोऑर्डिनेट आहेत म्हणूया आपण. ठीक आहे. आणि हे एक्स आणि वाय हे कार्टेशियन आहेत. मग आर ही व्हॅल्यू असते, ही थीटा असते. कॉस थिटाची व्हॅल्यू बघा ना काय येणार? एक्स अपॉन आर. मग एक्स अपॉन आर म्हणजे जर कॉस थिटा असेल, तर एक्सची व्हॅल्यू काय येणार? आर कॉस थिटा. वायची व्हॅल्यू काय येणार? आर साइन थिटा. कारण साइन थिटा म्हणजे अपोझिट अपॉन हायपोटेनियस. आता माझं ऐका. मी तुम्हाला सांगतो होमवर्क देतोय. हे जे पाय बाय 3 म्हणजे किती ओळखता येतंय का तुम्हाला? किती 30, 60 का 45 किती? पाय म्हणजे 180, 180 ला 3 डिव्हाईड करा 60. मग तुम्हाला sin 60, cos 60 च्या व्हॅल्यू आल्या तर हे जमणार आहे ना बाळांनो. आलं का ध्यानात? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्टेशियन टू पोलार, पोलार टू कार्टेशियन हा प्रश्न 2-2 वेळा रिपीट झालेला आहे. तुमच्या बॅचला पण हा प्रश्न येऊ शकतो. मग यासाठी sin cosच्या व्हॅल्यू करा बाळांनो. प्रिन्सिपल सोल्युशन्स त्यावेळेस जनरल सोल्युशन हा पण टाइप आहे या टॉपिक मधला. तिथं पण त्याची गरज लागेल. म्हणजे पहिली गोष्ट ते 10th 9th आणि 10th स्टँडर्ड मध्ये जे टेबल केलं होतं ना 30, 45, 60, 90 ते तुम्हाला त्यातल्या सगळ्या व्हॅल्यू आल्या पाहिजेत. मग चला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन शोधा. या टाइपचे सगळे प्रॉब्लेम बघा पुस्तकात आणि ते झाल्यानंतरच म्हणजे आता तुम्ही व्हिडिओ पॉज करणार आहे. तुम्ही ऐकायचंय माझं मी काय सांगतोय ते. पुस्तक उघडायचंय. ते शोधायचंय आणि मगच क्वेशन नंबर 2. चला काय विचारलंय? इक्वेशन ऑफ टॅन्जंट टू धिस कर्व्ह ॲट धिस पॉइंट. ओके. इथं हा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा प्रश्न आहे. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वरती सीईटी मध्ये ना जवळ-जवळ 6-7 प्रश्न येतात एका शिफ्टमध्ये. 10, 12, 14 मार्काचा हा टॉपिक आहे लक्षात घ्या. या टाइपचे क्वेशन्स विचारलेत. मग मी तुम्हाला सांगतो. पण ना YouTubeवर हे शिकवलेलं आहे तुम्हाला. व्हिडिओज आहेत चेक करा. ओके. आता सगळ्यात इम्पोर्टंट तुम्हाला वायची व्हॅल्यू जी दिली ना, मी नुसतं हिंट देणार आहे बरं लक्षात घ्या. सॉल्व्ह करायचंय तुम्हीच. तुम्ही याला डिफरंशिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग वायचं डेरिव्हेटिव्ह कोण? dy/dx. ओके. मग dy/dx. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय? 3x². मग तेव्हा 3 इथं लिहाल 3 2 जा 6 होणार. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 2x. 2 हा कॉन्स्टंट टर्म आहे. डेरिव्हेटिव्ह 0. पण थांबा ना. dy/dx काढलाय. मग तुम्ही ही जी x ची व्हॅल्यू आहे 1/2 इथं पुट करा. dy/dx म्हणजेच स्लोप मिळेल तुम्हाला. ओके. आणि एकदा का स्लोप माहित आहे, पॉइंट माहिती आहे, मग स्लोप पॉइंट फॉर्म वापरायचा आहे. तो असा आहे y - y1 m इंटू ब्रॅकेट x - x1. क्रॅश कोर्समध्ये जेव्हा मी सर्कल टॉपिक शिकवला,
तेव्हा पण मी मुलांना बोललो, की जर तुम्हाला स्ट्रेट लाईन टॉपिक जमला तर सर्कल जमणार आहे. हां, जर तुम्हाला स्ट्रेट लाईन टॉपिक जमला, तर तुम्हाला ए-ओ-डी ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह लागणार आहे. जर तुम्हाला ट्रिग्नोमेट्री 1 आणि 2 जमलं, तर तुम्हाला हे असले प्रॉब्लेम जमणार आहेत. बरोबर आहे? म्हणजे 11th स्टँडर्ड हे इम्पोर्टंट आहे. हे मला माहिती आहे. म्हणून क्रॅश कोर्समध्ये आपण 11thच्या टॉपिकवर फोकस ठेवलेला आहे. आणि आपलं कुठले-कुठले टॉपिक झाले? ट्रिग्नोमेट्री 2 झालंय. ओके. अजून कुठला झालाय सांगा बघू? सर्कल टॉपिक झालाय. अजून स्ट्रेट लाईन टॉपिक झालाय. आणि आपण तसं ओळीनं सगळे टॉपिक घेत चाललेलो आहोत. बरोबर आहे? म्हणजे बेसिक यावं लागतं लक्षात घ्या. मग बोर्ड आणि सी दोन्ही जमेल तुम्हाला. ओके. मग क्वेशन नंबर 2 पण लक्षात आला? ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा कदाचित पहिला एक्सरसाइजच या टाइपवर आहे. तुम्ही हा हा प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला जसाच्या तसा पुस्तकात दिसू शकतोय. पण व्हॅल्यू थोडाफार चेंज होऊ दे ना, काय बिघडतंय? पण तुम्हाला सांगतो इथं एकदम सिंपल दिलंय बोर्डच्या एक्झाममध्ये. पण पॅरामेट्रिक फॉर्म पण देतात. मग dy/dt सेपरेट काढा, dx/dt सेपरेट काढा. ओके आणि ते सॉल्व्ह करा. ठीक आहे. आता तिसरा टाइप तिसऱ्यासाठी मी काय करतोय ते नीट लक्ष द्या. ओके. वाचा बॉक्समध्ये काय? वन ऑफ द लाईन्स. जेव्हा तुम्हाला परीक्षेत वन ऑफ द लाईन्स असं दिसेल, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये लक्षात घ्या. तेव्हा तुम्हाला ऑक्झिलरी इक्वेशन तयार करायचं हे लक्षात ठेवायचं कुठलं? ऑक्झिलरी इक्वेशन. आणि ह्याच्यातली वन ऑफ द लाईन जर ही असेल, तर या लाईनचा स्लोप इथं पुट केला तर चालेल ना? मी सांगतो याचा स्लोप काढूया. स्लोप काढण्यासाठी मायनस साइन द्या आणि एक्सच्या कोएफिशियंटला वायच्या कोएफिशियंटने डिव्हाइड करा. एक्सचा कोएफिशियंट 2 आहे, वायचा 1 आहे. मायनस साइन देऊन मग ते डिव्हाइड करायचंय. मग लकीली समजा वायचा कोएफिशियंट प्लस आहे म्हणून ठीक आहे. वायचा कोएफिशियंट जर मायनस असता ना, तर या मायनसला मायनस प्लस झालं असतं लक्षात घ्या. मग चला मला स्लोप मिळाला किती? -2. ओके. ऑक्झिलरी इक्वेशन वन ऑफ द लाईन पुस्तकात शोधा. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये वन ऑफ द लाईन म्हणलं की ऑक्झिलरी इक्वेशन. एक्स स्क्वेअर डिव्हाइड करा. चला ह्याला एक्स स्क्वेअर डिव्हाइड करा 3 येणार. याला एक्स स्क्वेअर न डिव्हाइड करा वाय बाय एक्स कसं येणार सांगतो लक्षात घ्या. के एक्स वाय ला जेव्हा एक्स स्क्वेअर न डिव्हाइड करतात एक्स ला एक्स कॅन्सल होईल. वाय बाय एक्स. वाय स्क्वेअरला एक्स स्क्वेअरनं डिव्हाइड करा. वाय बाय एक्सचा स्क्वेअर मिळणार. पण मिळालाय तुम्हाला. पण सांगू का हे जे वाय बाय एक्स आहे म्हणजे स्लोप ना. मग इथं एम येणार, इथं एम स्क्वेअर येणार आणि दॅट इक्वल्स टू 0. तर हे तुम्ही सॉल्व्ह करायचं. जिथं-जिथं एम आहे तिथं -2 पुट करा. म्हणजे 3 -2k -2 जरी पुट केलं तर स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो. मग -2 चा स्क्वेअर 4, 4 2 जा 8. ओके. 8 प्लस 3 11, 11/2 काहीतरी आन्सर येईल. तुम्ही करा. वन ऑफ द लाईन. व्हिडिओ पॉज करणे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, टॉपिक शोधा. त्यात वन ऑफ द लाईन्सचे न्यूमेरिकल्स बघा. ओके. आणि ऑक्झिलरी इक्वेशन तुमच्या इथं पण लक्षात राहिलं पाहिजे. मग व्हिडिओच्या सुरुवातीला काय सांगितलं तुम्हाला? नोट्स तयार करा ना. हे प्रश्न सोडवा. पेज नंबर लिहा तिथं. तुम्हाला रिवाईज करायला सोपं जाईल आणि पैकीच्या पैकी मार्क मिळतील हां. ओके. आता इथं लक्षात द्या. हे काय लिहिलं रे? सम ऑफ द ओके. आणि इथं प्रॉडक्ट आहे आणि हे जे सम आहे ते प्रॉडक्टच्या ट्वाइस आहे लक्षात घ्या. मग मी तुम्हाला हिंट देणार आहे. दिलेल्या इक्वेशनला या इक्वेशनशी कंपेअर करा. ट्वाइस HXY प्लस BY स्क्वेअर इक्वल टू 0. मग A ची व्हॅल्यू इथं किती आहे? 1. ट्वाइस H ची व्हॅल्यू कोण आहे? K. B ची व्हॅल्यू कोण आहे? -3 आहे बरं का. मग तुम्हाला हे जे आहे ना M1 प्लस M2 त्याचा फॉर्म्युला असतो -2H अपॉन B. ओके. M1 M2 चा फॉर्म्युला आहे A अपॉन B. B ला B कॅन्सल, 2 ला 2 कॅन्सल. अरे वाह! मग मायनस H इक्वल्स टू A आलं. पण मी काय म्हणतो ऐका ना. हे नको 2 ला 2 कॅन्सल करा. हे -2H तसंच राहू दे. 2H ची व्हॅल्यू जर K असेल तर इथं पुट करा ना -K. सॉल्व्ह होईल ना. मग मी तुम्हाला सांगतो सम इक्वल्स टू प्रॉडक्ट देतील, ट्वाइस देतील, थ्राइस देतील, हाल्फ देतील, कुठल्याही कंडिशन देतील ना. मग पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधलाच हा प्रॉब्लेम आहे. पुन्हा या टाइपचे प्रॉब्लेम पण शोधा. ओके. जिथं तुम्हाला या कंडिशन्स मिळतील. सांगू का तुम्हाला गंमत? टॅन थिटाचं जे काही प्रूफ आहे ना 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस AB अपॉन A प्लस B त्यामध्ये सुद्धा तुम्हाला M1 प्लस M2, M1 M2 अगोदर फाइंड आउट करायचं आहे. मग M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअर फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे बघा ह्या फॉर्म्युल्याची तुम्हाला नेहमी गरज लागेल. ओके. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन बघा. हा होमवर्क देतोय. वेक्टर टॉपिक मधला आहे. कोलिनियर आपण चॅनलवर वेक्टर घेतलंय याच्या अगोदर वेक्टरच सुरू होता लक्षात घ्या. मग तुम्ही काय करायचं ह्याचा पोझिशन वेक्टर ए बार, याचा बी बार आणि याचा सी बार.
मग तुम्ही पहिल्यांदा ए-बी बार काढा. कसा काढणार? बी बार मायनस ए बार. ओके, काहीतरी व्हॅल्यू मिळेल. नंतर ए-सी बार काढा. सी बार मायनस ए बार आणि सांगू का? या ए-सी बार मधून असा एखादा नंबर कॉमन निघाला ना कुठलातरी, कुठलातरी एक तात्पुरतं मी एक्स लिहितोय. मग पुरत मला ए-बी बारचीच व्हॅल्यू मिळते. मग याचा अर्थ लिहायचं काय? ए-सी बार इज स्केलर मल्टिपल ऑफ ए-बी बार. देअरफॉर थीस 3 पॉइंट्स आर कोलिनियर किंवा असे पण टाइप एक्झाममध्ये आलेत, की कोलिनियर देतील आणि एखादा कॉन्स्टंट देतील के आणि फाइंड के इफ गिव्हन वेक्टर्स आर कोलिनियर. मग मॅथ्स अवघड नाहीये. मॅथ्स जमणार आहे आपल्याला, पैकीच्या पैकी मार्क पाडायचे आहेत, पण मी म्हणेल ते ऐकलं पाहिजे ना. हां, मग माझा हा स्वतःचं डोकं चालवू नका. तुम्हाला सगळंच येतंय, आता माझा सगळा अभ्यास झालाय, तर ठीक आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. पण आता मी सुरुवात करणार आहे. कशी करू? तर ही सुरुवात करा. 10 प्रॉब्लेम झाले आपले. 10 टाइप झाले लक्षात घ्या म्हणूया आपण आणि हळू आपल्याला 150-200 टाइप कव्हर करायचे आहेत. म्हणजे 36 ते 40 मार्काची तयारी होणार आहे इथं. आणि हळू लक्षात घ्या, सगळंच क्लिअर होणार आहे. ओके. मग हा व्हिडिओ थांबवतोय, तर मी चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.